नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आपण घरी बसल्या पॅन कार्ड काढू शकतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे NSDCL. NSDCL सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट तुमच्यासमोर येणार आहे, ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन टाईपमध्ये तुम्हाला क्लिक केल्यानंतर न्यू पॅन कार्ड इंडियन सिटीजन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरीमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर टायटलमध्ये श्रीमती कुमारी ज्यांचं कोणाचं पॅन कार्ड असेल या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर लास्ट नाम सरनेम तुम्हाला टाकायचं आहे. तुमच्या आधारवर जसं नाव आहे त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. लास्ट नेम तुमचं सरनेम, त्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची आहे. ईमेल ID तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून हा चेकबॉक्स असेल यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली आल्यानंतर आय एम नॉट रोबोट या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटन तुम्हाला या ठिकाणी खाली दिसत असेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेसेज आलेला आहे, युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड अँड टोकन नंबर 017. म्हणजे हा टोकन नंबर जो दिसत असेल तुम्हाला, हा टोकन नंबर तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन पुढे नेण्यासाठी हा कामी येऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला हा नोट करून ठेवायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू टू पॅन ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्म या प्रकारचं एक बटन आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. सबमिट डिजिटल, थ्रॉट, KYC, साइन इन पेपरलेस. तर या ठिकाणी तुम्हाला पेपरलेस ऑप्शन जर निवडला तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायची गरज नाही. या ठिकाणी आधार कार्डच्या बेसवर हे बनणार आहे. पण या ठिकाणी एक तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आधार कार्डचा जो फोटो आहे आणि सिग्नेचर आहे या ठिकाणी ऑटोमॅटिकली ह्या वरचा जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला तर तुमचा आधारचा फोटो या पॅन कार्डवर येऊन जातो आणि या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड आल्यानंतर त्यावर तुम्हाला सही करावी लागते. तर हा या ठिकाणी आहे. तर दुसरा ऑप्शन आहे सबमिट स्कॅन इमेज अँड थ्रॉट सिग्नेचर. तर या ठिकाणी सबमिट या ठिकाणी आधारच्या बेसवर बनणार आहे, पण या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शनमध्ये लावू शकता. आणि तिसरा ऑप्शन आहे फॉरवर्ड ॲप्लिकेशन डॉक्युमेंट फिजिकली. तर या ठिकाणी हे जे आहे तुम्हाला पोस्टाने पत्त्यावर पाठवायचं आहे डॉक्युमेंट जोडून. या ठिकाणी तिसरा जो ऑप्शन आहे. तर मी या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन निवडणार आहे, इमेज थ्रॉट ई साइन. म्हणजे माझ्या मनाप्रमाणे या ठिकाणी इमेज आणि सिग्नेचर आम्ही टाकणार आहोत. तर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन मी सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी फी ॲप्लिकेबल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी आधार नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. एंटर आधार लास्ट 4 डिजिट. तुमच्या आधारवरचे जे लास्टचे 4 डिजिट आहे या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर नेम ॲज पर आधार या ठिकाणी तुमच्या आधारवर जसं नाव आहे तसं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर फुल नेम ऑफ ॲप्लिकांट या ठिकाणी टायटलमध्ये या ठिकाणी आपण जे अगोदर टाकलेलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी येऊन गेलं आहे. त्यानंतर जेंडरमध्ये तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जेंडर या ठिकाणी मेल फिमेल जे कोणी असेल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रजिस्टर नंबर तुमच्या आधार कार्डला जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर यू हॅव बीन नो युअर ॲनी अदर नेम. तर तुमचं नावात काही चेंजेस आहे का, तर या ठिकाणी चेंजेस असेल तर येसवर क्लिक करून या ठिकाणी टाकू शकता. आमच्या नावात कुठलाही चेंज नाही त्यामुळे आम्ही टाकत नाही. डिटेल ऑफ पॅरेंट्स ॲप्लिकेंट ओनली इंडिव्हिज्युअल ॲप्लिकेशन वेदर मदर सिंगल पॅरेंट विथ ॲप्लिकेशन पॅन फर्दरिंग द नेम यू मदर ओनली. या ठिकाणी तुमच्या पॅन कार्डवर तुम्हाला
कोणाचं नाव घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी फादर्स नेम, इवन मॅरिड वुमेन विल्ड फादर नेम ओनली. या ठिकाणी फादर नेम तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, सरनेम, फादरचं फर्स्ट नेम आणि फादरचं मिडल नेम. त्यानंतर ऑप्शनलमध्ये तुम्ही या ठिकाणी मदरचं नाव टाकू शकता. त्यानंतर हे मॅन्डेटरी नाही आहे, मदरचं नाव टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. या ठिकाणी तुम्हाला ही मॅन्डेटरी नाही आहे. मॅन्डेटरी म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला हा लाल स्टारचा टिक दिसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला ही माहिती टाकावीच लागणार आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी पॅरेंट नेम ऑफ प्रिंटेड पॅन कार्ड, तर या ठिकाणी तुम्हाला फादरचं नाव पाहिजे आहे का मदरचं नाव पाहिजे आहे या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला नेक्स्टचं बटन दिसत असेल, या नेक्स्टच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दुसरं पेज ओपन झालं आहे, सोर्स ऑफ इन्कम. या ठिकाणी इन्कम काय आहे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी नो इन्कम करणार आहे. त्यानंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन, या ठिकाणी कम्युनिकेशन ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण रेसिडेन्शियल या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर रेसिडेन्स ॲड्रेसमध्ये तुमच्या आधारवर जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ऑफिस ॲड्रेसमध्ये सुद्धा तुम्हाला ऑफिस ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे, नसेल तर तोच ॲड्रेस या ठिकाणी आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर टेलिफोन नंबर अँड ईमेल आय डी, या ठिकाणी टेलिफोन नंबर आणि ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला माहिती देऊन घ्यायची आहे. कंट्री कोड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी कंट्री कोड आपला आपण इंडिया सिलेक्ट करणार आहोत 91. त्यानंतर STD कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. STD कोड मॅन्डेटरी नाही आहे, टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह SNC या ठिकाणी तुम्हाला नो राहू द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटन दिसेल, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. या ठिकाणी इंडियन सिटीजन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टेट, तुमचं जे स्टेट आहे ते स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिटी केल्यानंतर एरियाचं जे नाव आहे ते या ठिकाणी टाकू शकता, नाहीतर या ठिकाणी फेचचं बटन आहे, या ठिकाणी तुम्ही फेच करू शकता. या ठिकाणी फेचचं बटन केल्यानंतर या ठिकाणी तुमचे जेवढे पण या ठिकाणी एरिया असतील या ठिकाणी तुम्हाला एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी सर्कल 1 जलगाव या ठिकाणी टिक करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर प्रूफ ऑफ आयडेंटिटी या ठिकाणी असा पर्याय आहे, या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये या ठिकाणी सुद्धा आपण आधार देणार आहोत, तर आधार या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थमध्ये सुद्धा आपण आधार टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण तिघही ठिकाणी आधार सिलेक्ट करून घेतला आहे. त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म येणार आहे, तर डिक्लेरेशन फॉर्ममध्ये या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट बटनावर क्लिक केल्यानंतर हिमसेल्फ अँड हरसेल्फ हा पर्याय दिसेल, तो क्लिक करायचा आहे. प्लेसमध्ये आपण प्लेस टाकून घ्यायचा आहे जिथून आपण हा फॉर्म भरत आहात या ठिकाणी. त्यानंतर किंवा तुमच्या गावाचं नाव जरी टाकलं तरी चालेल. या ठिकाणी आपल्याला आता अपलोड सिग्नेचर आणि फोटोचा, तर अपलोड फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला टाकायचे आहे याचं पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. फोटो ॲक्सेप्ट फॉर्मॅट फक्त JPG फॉर्मॅटमध्ये आणि 200 DPI कलर डायमेन्टेशन शुड बी 3.5 आणि 2.5 या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये आपल्याला टाकायचं आहे. लांबी 3.5 आणि रुंदी जी आहे 2.5 या ठिकाणी ठेवायची आहे. 50 KB खाली हा फोटो ठेवावा लागेल आणि 200 DPI JPG फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर सिग्नेचर जे आहे 200 DPI मध्ये JPG फॉर्मॅटमध्ये 2 पिक्सल जे आहे याची रुंदी असेल आणि 4.5 लांबी सेंटीमीटरमध्ये, आणि फाईल जी आहे 50 KB आत या ठिकाणी ठेवायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही ही साईज फोटो आणि सिग्नेचर कशी कराल तर या ठिकाणी मी तुम्हाला आता दाखवून देतो आहे. त्यानंतर अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे, कारण आपण तिघही ठिकाणी आधार कार्ड
सिलेक्ट केला आहे. डॉक्युमेंट ॲक्सेप्ट फॉर्मॅट जो आहे PDF आहे, PDF फॉर्मॅटमध्येच या ठिकाणी तुम्हाला हा द्यायचा आहे आणि याची साईज जी आहे मॅक्झिमम 300 KB आत या ठिकाणी ही फाईल जी आहे ती ठेवायची आहे. तर ही फाईलसुद्धा कशा प्रकारे करायची आहे हे पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत बघा, नाही तर या ठिकाणी तुमची जर मिस्टेक झाली तर या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकता. तर चला मी तुम्हाला ही प्रोसेससुद्धा दाखवून देत आहे. या ठिकाणी तुम्हाला IM रिसायझर या ठिकाणी सर्च करायचं आहे. त्यानंतर वेबसाईट येणार आहे. IM रिसायझर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी फोटो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. सिग्नेचर कोऱ्या कागदावर करून घ्यायचे आहे. त्यानंतर सिलेक्ट इमेज या ठिकाणी केल्यानंतर इमेज जी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. इमेज जी आहे आपली सिलेक्ट झाली आहे. त्यानंतर आपलं जे आहे सेंटीमीटरमध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि डायमेन्शन जे आहे आपलं काय होतं सेंटीमीटरमध्ये. फोटोचं डायमेन्शन आपलं जे आहे 2.5 आणि 3.5. तर विथमध्ये आपण टाकून घेणार आहे 2.5 आणि हाईटमध्ये 3.5 सेंटीमीटर. आणि आपला JPEG फॉर्मॅट आहे, तर या ठिकाणी JPEG फॉर्मॅट आणि साईज जी आहे KB तर युनिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला KB तर KB करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी 15 KB टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर वरती यायचं आहे, नेक्स्ट डाउनलोड या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर बघू शकता आपला जो फोटो आहे हा फोटो सक्सेसफुली डाउनलोड झालेला आहे. त्यानंतर आपण परत या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करून घेऊया. सिग्नेचर जे आहे अपलोड झालेले आहे. त्यानंतर आपलं डायमेन्शन जे आहे सिग्नेचरचं या ठिकाणी विथ जे होती या ठिकाणी 4.5 आणि हाईट जे आहे 2 सेंटीमीटर. त्यानंतर JPEG फॉर्मॅट आणि KB जे आहे 50 KB. तर या ठिकाणी वरती यायचं आहे, नेक्स्ट डाउनलोड. बघू शकता सिग्नेचरसुद्धा आपली झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधारची PDF टाकायची आहे. तर या ठिकाणी आधारची PDF टाकण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आधारचा फोटो काढून या ठिकाणी PDF तयार करावं लागेल. नाहीतर हा एक पर्याय आहे, तुमच्यासमोर आधार डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर अनलॉक करून या ठिकाणी PDF आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर ही प्रोसेससुद्धा मी तुम्हाला दाखवून देत आहे. या ठिकाणी याची लिंक मी डिस्क्रिप्शन या ठिकाणी तुम्हाला ही जी लिंक आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथून या पेजवर तुम्ही येऊन जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर आणि कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP जाणार आहे. तो OTP या ठिकाणी टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर 2 नंबरचा पर्याय आहे डाउनलोड आधार, यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला आधार जे आहे येऊन जातं. त्यानंतर या ठिकाणी डाउनलोडचा पर्याय आहे, खाली डाउनलोड या ठिकाणी बटन दाबायचं आहे. या ठिकाणी तुमचं जे आधार आहे सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे. या ठिकाणी पासवर्डमध्ये समजा या ठिकाणी माझं नाव उमेश आहे, तर या ठिकाणी मी माझ्या उमेशचे जे 4 आकडे टाकणार आहे UMES आणि माझी जे डेट ऑफ बर्थ आहे त्याचं शेवटचं वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. ही फाईल खोलून जाणार आहे. तर या ठिकाणी त्यानंतर या PDFचा पासवर्ड आपल्याला काढायचा आहे. तर या ठिकाणी आपण सर्च करायचं आहे गुगलमध्ये अनलॉक PDF सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येणार आहे. या वेबसाईटची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यातून या ठिकाणी तुम्ही येऊन जाणार आहे. त्यानंतर सिलेक्ट PDF फाईल, जी फाईल आपण डाउनलोड केली आहे ती फाईल सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी अनलॉक PDF म्हणून ऑप्शन आहे, तो क्लिक करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी PDF अनलॉक करण्यासाठी तोच पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकावा लागेल, तुमच्या नावाचे पहिले 4 अंक आणि तुमची डेट ऑफ बर्थचं वर्ष. तर या ठिकाणी टाकून घेऊ. पासवर्ड टाकल्यानंतर सेंड बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाउनलोड अनलॉक PDF या बटनावर क्लिक करायचं आहे. आपली फाईल आहे 1.37 MB, तर ही बसणार नाही. तर याची 300 KB आत कसं करायचं याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो आहे.
PDF रिसाईज सर्च केल्यानंतर कॉम्प्रेस PDF ऑनलाईन या ठिकाणी पहिली वेबसाईट आहे, यावर क्लिक करायचं आहे। याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्याहून या ठिकाणी येऊन जायचं आहे। सिलेक्ट PDF फाईल यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे अनलॉक PDF आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि कॉम्प्रेस PDF म्हणून एक ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे। बघू शकता आपलं 1.30 MB होऊन डायरेक्ट 199 KB या ठिकाणी PDF झालेली आहे। अशा प्रकारे तुम्हाला कॉम्प्रेस करून घ्यायची आहे। त्यानंतर डाउनलोड कॉम्प्रेस PDF यावर क्लिक करून डाउनलोड करू शकता। आपली आधीच ऑटोमॅटिकली अपडेट या ठिकाणी डाउनलोड झाली आहे। त्यानंतर या ठिकाणी अपलोड फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी येऊन जायचं आहे। या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर फोटोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर अपलोडचं बटन दिसत असेल, अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पुन्हा आल्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली जे आधारची PDF आहे ती या ठिकाणी टाकायची आहे। तर या ठिकाणी फाईल सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी फोटो, सिग्नेचर आणि या ठिकाणी आधार PDF जे आहे अपलोड केल्यानंतर सबमिटचं बटन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे। तर या ठिकाणी पर्सनल डिटेलमध्ये आधार नंबरचे जे आहे फर्स्ट 8 डिजिट या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। आधारवरचे फर्स्ट 8 डिजिट टाकल्यानंतर त्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर जो आहे तो टाकायची गरज नाही। त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्हाला पूर्ण बघून घ्यायचं आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली आल्यानंतर प्रोसेडचं बटन दिसत असेल, प्रोसेड या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये काही करेक्शन असतील तर या ठिकाणी एडिटचं बटन आहे, हे एडिटचं बटन या ठिकाणी दाबून करेक्शन करून घ्यायचं आहे। तर माझ्या ठिकाणी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची करेक्शन नाही, तर या ठिकाणी मी प्रोसेड जे बटन आहे यावर क्लिक करत आहे। प्रोसेड बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन असतील, तर या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट थ्रू पेटीएम या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत। 2 नंबरचा ऑप्शन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर पेमेंट द टर्म सर्विस आहे यावर ॲग्री करायचं आहे आणि प्रोसेस टू पेमेंट हा जो पर्याय आहे यावर क्लिक करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी फी इन्क्लूड GST या ठिकाणी 106.90 रुपयाची फी आपल्याला द्यावी लागणार आहे। तर या ठिकाणी पे कन्फर्म यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण UPI द्वारे या ठिकाणी करणार आहोत। तर या ठिकाणी UPIचा जो ऑप्शन आहे 2 नंबरचा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचा आहे। त्यानंतर फोनपे आपण सिलेक्ट करणार आहोत आणि प्रोसेड बटनावर क्लिक करणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता आपलं जे पेमेंट आहे सक्सेस म्हणून आपल्याला आलेलं आहे। त्यानंतर कंटिन्यू बटन दिसत असेल, यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ऑथेंटिकेट आधार अँड प्रोसेड फर्दर, तर या ठिकाणी आपल्याला आधार जे आहे ऑथेंटिकेट करायचं आहे। या ठिकाणी चेकबॉक्स दिसत असेल, चेकबॉक्सवर क्लिक करून खाली यायचं आहे आणि ऑथेंटिकेट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर OTP जनरेशन हा पर्याय आहे, यावर क्लिक करायचा आहे। OTP व्हेरिफिकेशन या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेलेला आहे, तो OTP या सेक्शनमध्ये टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी तो OTP आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिटचं बटन दिसत असेल, सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे।
त्यानंतर क्लिक कंटिन्यू टू प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे. या ठिकाणी चेकबॉक्सवर क्लिक करून या ठिकाणी तुमचा जो आधार नंबर आहे तो पूर्ण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सेंड OTPचा एक ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेंड OTP या बटनावर क्लिक केल्यानंतर एंटर OTP सेक्शनमध्ये तुमच्या मोबाईल नंबरवर जो OTP गेला आहे तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता, थँक्यू फॉर युजिंग ऑनलाईन फॅसिलिटी फॉर पॅन कार्ड. या ठिकाणी आपलं जे ॲप्लिकेशन आहे सक्सेसफुली झालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे सांगत आहे की यू हॅव डिजिटल सिग्नेचर ऑफ ॲप्लिकेशन युजिंग ई-साइन KYC. देअर इज नॉट नीड टू फॉरवर्ड फिजिकल डॉक्युमेंट. फिजिकल डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे द्यायची गरज नाही. तर या ठिकाणी आपल्याला ही PDF फाईल खोलण्यासाठी आपल्याला काय पासवर्ड टाकायचा आहे तर या ठिकाणी दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला डेट ऑफ आपली जी आहे डेट ऑफ बर्थ, डेट मंथ आणि इयरमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपलं हे ॲप्लिकेशन ओपन होऊन जाणार आहे. या ठिकाणी टाकून ओके बटनावर क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून ओके बटनावर क्लिक करायचं आहे. आपलं ॲप्लिकेशन जे आहे सबमिट या ठिकाणी ओपन होणार आहे. बघू शकता आपलं जे ॲप्लिकेशन आहे सक्सेसफुली झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी घर बसल्या पॅन कार्ड काढू शकता आहे. कुठल्याही प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जास्तीचे पैसे देण्याची गरज नाही. फक्त 106 रुपयामध्ये हे ॲप्लिकेशन आपलं होऊन जातं आणि कुठेही या ठिकाणी चक्रा मारायचं आपल्याला काम राहत नाही. तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारची नवीन अपडेट आपल्या चॅनलवर आपण आणत असतो. आणि तुमच्या मनात काही कन्फ्युजन असतील तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.